कारण का शेवटी आयुष्यात ना अति आनंद आणि अति दुःख याच्यावेळेस ना सत्ता पैसा काही कामाला येत नाही, तेव्हा माणसंच लागतात. ते तुमच्या घरात लग्न असेल तरी माणसंच लागतात, बारशाला पण माणसंच लागतात, आणि कधी मोठी अडचण आली त्याला पण माणसंच लागतात. मॅडम, आता ठाकरे कुटुंब एकत्र आलंय. ऑब्वियस हा प्रश्न आहे की पवार कुटुंब जे जे असं विभक्त झालंय, अजितदादा का तुम्ही, तर कधी एकत्र येण्याचा योग येईल हा महाराष्ट्राला पडलेला पांडुरंगाची इच्छा. आणि महाराष्ट्रात गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आपण सगळ्यांनीच पाहिली. म्हणजे किती इच्छा असली तरी अशक्य होतं ती दिवाळी साजरी करणं. जेव्हा आपले लोक एवढे दुःखात आहेत, एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळला आहे, त्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. जेव्हा आपले लोकांच्या आयुष्यात उद्ध्वस्त असताना साजरं करण्यासाठी काय होतं यात? माझं पहिलं म्हणलं असतं बाकी सगळं बाजूला ठेवा, तो शक्तीपीठ बाजूला ठेवा, 80,000 कोटीचा सगळा कळा, पहिला त्या शेतकऱ्याचा जाऊन कर्जमाफी करा, त्याच्या पोरांची शाळा बांधा, ती अंगणवाडी बांधा, तिथला रस्ता बांधा. तुम्ही देव मानता मॅडम? हो, माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आहे. पण माझ्या आणि माझ्या पांडुरंगाच्या नात्यात तिसरा कोणी नाही. श्याम बेनेगल जी असतील किंवा जब्बार पटेल जी असतील, यांचे सिनेमे पाहिले, ते आज जर लावले तर कदाचित ते जाळून टाकतील ते सगळे थिएटर. तर त्या काळातला समाज किती प्रगल्भ होता वैचारिक, की त्यांनी ते बघितले, त्याच्या दबक्या आवाजात चर्चा झाली आणि सगळे सामाजिक विषय. तेव्हा संविधानात बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलंय हे सातत्याने पुढच्या पिढीला माहिती देण्यात आपण कमी पडलो, हे मी कबूल करते. महत्वाची एक गोष्ट म्हणजे तुमची मुलं राजकारणात येणार का मॅडम? जी सगळे माझी इच्छा आहे नाही. ओके, तुम्ही आता मला प्लॅनर दिला, मी विचार करत होते तुम्ही 1 आठवड्यापूर्वी का नाही दिला. ओके, कारण का माझा पुढचा वर्षीचा प्लॅनर सप्टेंबरमध्ये येतो. हो, कारण का मी बाय एव्हरी क्वार्टर म्हणजे 4 महिन्याचा प्लॅनिंग माझं आयुष्याचं. आय लीड अ व्हेरी स्ट्रक्चर्ड लाईफ अँड आय लीड अ व्हेरी ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन लाईफ. हू इज माय फेवरेट लीडर जे आता म्हणजे काम करतात त्यामध्ये? मला वाटतं ममता बॅनर्जी. का? त्यामुळे खूप लोकांचं असं मत आहे की चायना हे आपल्या देशाच्या खूप पुढे आहे. मग इन्फ्रा असेल किंवा एफिशियन्सी असेल किंवा अमेरिकेची एफिशियन्सी जी असेल, म्हणजे आधार कार्ड फेक नाही काढता येत तिथे, जे आपल्या देशात काढता येते. रोहितनी परवाच दाखवलंय. त्यातल्या काही गोष्टी मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे माझ्याबद्दल तुम्ही बोललेल्या. या बाजूच्या इतक्या गदारोळामध्ये तुम्ही स्वतःला शांत कसं ठेवता? व्हेरी गुड क्वेश्चन, मी विचार करते. नमस्कार. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात मी रोहन धालवलकर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपल्या भेटीला अनेक विचारवंत, लेखक, सेलिब्रिटी, खूप सारी लोक आली. पण आम्हाला नेहमी कमेंटमध्ये विचारलं जायचं की एक व्यक्ती जी तुमच्या पॉडकास्टमध्ये कधी येणार. हो, ही अशी व्यक्ती आहे जी माझी आहे, जी महाराष्ट्राची आहे, जी भारताची आहे. हो, तुमची माझी आवडती ताई सुप्रिया ताई. नमस्कार सुप्रिया मॅडम, तुमचं इसाब नीतीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मनापासून आभार. मॅडम, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचं खूप आभारी आहे. तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून 2 फक्त एक गिफ्ट आणले फक्त. अरे कशासाठी? अरे मी गिफ्ट घेत बीत नाही. एक रोहन प्रकाशनचं एक सुंदर पुस्तक आहे. हा, पुस्तक चालेल. पुस्तक छान, तुम्हाला द्यावं अशी इच्छा होती. थँक्यू. कांश म्हणून एक छोटंसं त्यांचं सुंदर असं गळ्यातलं हे आहे. हे एक ज्योती स्टोअर म्हणून आहे, त्यांनी हे तुम्हाला स्पेसिफिक प्लॅनर पाठवले पुढच्या वर्षीसाठी आणि पेन. हा, थँक्यू. त्यासाठी हिच स्पेसिफिक आहे. थँक्यू, मोस्ट थॉटफुल. सर्वात इंटरेस्टिंग गिफ्ट आहे ते म्हणजे कोकणातून एक लता कदम म्हणून आहेत. अरे वा. जे घरातून ह्या चालवतात, दळण नावाचं प्रोडक्ट आहे. वा वा वा, छान. त्यांनी हे पोळीत पीठ, वडे पीठ जे घरात करतात आणि त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक पाठवले. वा, थँक्यू. ताईंचं नाव काय? लता कदम. लता ताई, थँक्यू व्हेरी मच. मी आता माझ्या आईला देईन, सगळं ट्रायल करेल. नेहमी दिवाळी ही साजरी होते, पण ह्या वर्षी दिवाळी साजरी केली नाही. ह्याच्या मागे काय थॉट प्रोसेस होती आणि का नाही? 2 कारणं आहेत. एक तर ह्या वर्षी म्हणजे आमच्या पर्सनल आयुष्यात आणि आमच्या सामाजिक आयुष्यात 2 दुर्दैवी घटना झाल्या. एक तर माझ्या काकी भारती पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि महाराष्ट्रात गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आपण सगळ्यांनीच पाहिली.
म्हणजे किती इच्छा असली तरी अशक्य होतं ती दिवाळी साजरी करणं. जेव्हा आपले लोक एवढे दुःखात आहेत, एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळलाय, त्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. जेव्हा आपले लोकांच्या आयुष्यात उद्ध्वस्त असताना साजरं करण्यासाठी काय होतं या दिवाळीत? काहीच नव्हतं. म्हणजे खूपच काळी दिवाळी ही पूर्णपणे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खरंच काळी दिवाळी होती. ताई, तुम्ही नेहमी या राजकारणाकडे बघताना सेवा म्हणून बघता की एक संघर्ष म्हणून बघता? दोन्ही आता. आधी फक्त सेवा होती, आता संघर्ष झालाय त्यात. ओके. पण सध्याचं जी अत्याचार, बलात्कार ह्या सगळ्या ज्या गोष्टी नेहमी महिलांसंदर्भात घडतायत, त्याला घेऊन तुम्ही नेहमीच आवाज उठवत असता, त्यांच्या मागे उभे राहता. पण येणाऱ्या काळासाठी ह्या तरुण पिढीला तुम्हाला जर काही गोष्टी त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघण्यासाठी त्यांच्या त्या गोष्टी कशा बघतात तुम्ही त्या दृष्टीने? कारण की एवढं AI सारखं जग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे, नंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढे जात असताना आजही ते प्रश्न का नेहमी टोकावत आहेत? कारण का माणसं तीच आहेत ना, माणसं तीच आहेत, प्रवृत्ती तीच आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात ही लढाई, माणुसकीच्या नाही. सगळे पुरुष वाईट नसतात. एखादा पुरुष एखादी गलिच्छ गोष्ट करतो, त्याच्यामुळे सगळेच पुरुषांना एक कार्ट ब्लांच म्हणेल की सगळेच पुरुष असे. सगळे पुरुष असे नसतात. बायकाही, जे एखाद्या बाईकडूनही एखादी चूक झाली म्हणून कार्ट ब्लांच सगळ्यांबद्दल वाईट बोलणं, हे मग पुरुष महिला, मला असं वाटतं समाजात वाईट प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. असं स्वीपिंग स्टेटमेंट्स करणं अयोग्य असतं. खरं सांगायचं तर सध्याचं जे राजकारण आहे हे ब्रँडिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं झालंय, असं तुम्हाला वाटतंय का? हो, समाजात गोष्टी बदलत असतात. त्या बदलावर आपण जेवढं आपल्याला योग्य वाटतं तेवढं बदलायचं आणि जे आवडत नाही त्याला दुर्लक्ष करायचं. कारण का हर रोज नई सुबह होती है. त्याच्यामुळे समाजात बदल, म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये होते तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या, कामाला लागलो तेव्हा होत्या. माझ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या इलेक्शनमध्ये दरवेळी तंत्रज्ञान असेल, सामाजिक प्रश्न असतील, हे बदलत राहतात. आणि जो माणूस काम करतो त्याला हे बदल आत्मसात करावेच लागतात कुठल्याही प्रोफेशन. म्हणजे तुमचा कॅमेरामॅन बघा, एवढे मोठे कॅमेरे हाती असायचे, जे किती लहान झालेत आता. आता काही नाही तर अर्ध्या वेळा तुमचा रिपोर्टरच कॅमेरामॅन होतो. म्हणजे मला कधी कधी वाटतं की अरे बापरे, आता कॅमेरामॅन हा लागणारच नाही का काही दिवसांनी चॅनल्सला, अशी एक पद्धत आहे. पण दुसरीकडे मला बघते मी की सगळ्यांचे प्रायव्हेट फोटोग्राफर, कॅमेरामॅन, कोणतरी तो असा लांबून असा येऊन जवळ येऊन, मग जवळ येऊन लांबून त्याचे रील्स बनवत असतो. सो टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्स. तर ज्या कॅमेरामॅन बद्दल मला काळजी वाटत होती, आता तो फॅन्टॅस्टिक यूट्यूबर झालाय किंवा तो रील्स करतोय. सो देयर इज ऑल. पण आपल्यात जर काळाबरोबर, तंत्रज्ञानाबरोबर बदलायची आपली तयारी असेल तर सर्वायवल इज नॉट सो हार्ड. ताई, महत्वाची गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात अवघड गोष्ट तुमच्या जनरेशनला आहे की स्किलिंग मध्ये तुम्हाला सतत स्किल करायला लागेल स्वतःला. दॅट इज अ प्रॉब्लेम. म्हणजे जे मी स्वतःला जेव्हा कॉलेजमध्ये स्किल केलं, मला दर 5 वर्षांनी स्किल नाही करायला लागलं. पण आता तुमचा हा कॅमेरामॅनच बघा, त्याला इतकं तंत्रज्ञान बदलतंय की त्याला कदाचित 2-3 वर्षांनीच स्वतःला स्किल करायला. मोबाईल दरवर्षी सगळेच आजकाल 1-2 वर्षांनी नवीन मोबाईल घेतात. मग त्याच्यात स्किल करा. साधं व्हॉट्सॲपला आपल्याला स्किल करायला लागतं. नवीन ग्रुप चॅट्स येतात, मग व्हॉइस नोट्स येतात, मग स्टिकर्स येतात. इट्स अ पार्ट ऑफ स्किलिंग. म्हणजे इट्स ॲट अ व्हेरी स्मॉल लेवल, बट जो क्रिएट करतो त्याच्यासाठी इट्स अ जॉब दॅट ही हॅज क्रिएटेड. ChatGPT. पण मला सांगा, असा एक कुठला प्रसंग आहे की ज्या क्षणाला तुम्हाला आतून बाहेरून पूर्ण हलवून टाकले एखाद्या ह्या राजकारणामध्ये, की ज्यामुळे तुम्हाला खूप त्यातून, कारण तुम्ही खूप संवेदनशील नेते आहात आणि आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे, पण खूप वेळेला असं एखादी गोष्ट घडते की जे तुम्हाला खूप आतून हलवून टाकलं? मी जेव्हा सोयाबीनमध्ये आता पाऊस झाला ना, त्याच्यात ज्या पद्धतीने ते शेतकरी रडत होते ना, इट इज अनबिलिव्हेबल पेन. म्हणजे त्याचा तो इथून नव्हता रडत, तो इथून रडत होता. त्याचं दुःख. किंवा आणखीन एक व्हिडिओ मी पाहिला म्हणजे त्यातूनच त्या मुलीची माझी ओळख झाली. छोटीशी मुलगी एवढी, आणि तिचे वडील 3 दिवस जात होते शेतीत आणि शेतीतून यायचे आणि घरी येऊन ओक्साबोक्शी रडायचं की नुकसान झालं, नुकसान झालं, नुकसान झालं. 3 दिवस. आणि मुलीच्या गळ्यात पडून ते रडत होते. म्हणजे ती पूर्ण फॅमिली एकजूट होऊन अशी रडत होती की आपलं एवढं नुकसान झालं. 3ऱ्या दिवशी वडील घरी आलेच नाहीत. म्हणून आई आणि मुलगी बघायला गेले की अरे बाबा का नाही आले, कुठे गेले. आणि ते गेले तर शेतात गेले तर त्यांनी गळफास घेतला होता. म्हणजे आता ह्या गोष्टी
कशा आपण विसरू शकतो? दिवाळी कशी साजरी करू शकता तुम्ही? आणि हे एकच घटना नाही, अशा हजारो कुटुंबांच्या घटना आहेत. लाखो लोकांचं नुकसान झालंय. अशा वेळी दुर्दैव आहे, की मी टीका करत नाहीये विरोधात आहे म्हणून, पण कुठलंही म्हणजे मी सरकारमध्ये असते तरी माझं पहिलं म्हणलं असतं, बाकी सगळं बाजूला ठेवा. तो शक्तीपीठ बाजूला ठेवा, 80,000 कोटीचा सगळा करा. पहिला त्या शेतकऱ्याचा जाऊन कर्जमाफी करा, त्याच्या पोरांची शाळा बांधा, ती अंगणवाडी बांधा, तिथला रस्ता बांधा. तिथले जे 12 बलुतेदार काम करतात, जो न्हावी असेल किंवा भांड विकत असेल, तो मसाले या सगळ्यांचं आयुष्य पहिलं नीट करा आणि ट्रॅकवर आणा. या गोष्टीकडे बघण्याची जी संवेदना आहे ती कुठेतरी कमी झाली आहे. आणि आम्हाला नेहमी असं वाटतं, की जर कधीतरी महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री झाली तर ह्या गोष्टी कुठेतरी संवेदनशील पद्धतीने बघितल्या जातील, असं आम्हाला नेहमी वाटतं. का एवढे वर्ष महाराष्ट्र महिला मुख्यमंत्रीपासून वंचित वाटतो? तुम्हाला सांगू मी, माझं म्हणणं आहे की पुरुष असंवेदनशील असतात ह्याच्यात तथ्य नाही. ओके. खूप पुरुष आहेत जे अतिशय संवेदनशील आहेत. ओके. एक तर, आणि ॲट द टॉप म्हणजे जेवढा वरती आयुष्यात जातं माणूस पदासाठी, तेवढं ते एक तर नॅरो होत जातं. आणि त्याच्यात जेंडर कसला? या देशात प्रधानमंत्री होऊन गेल्या महिला, प्रेसिडेंट होऊन गेल्या, स्पीकर होऊन गेल्या, आणि अनेक राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या. त्याच्या मी स्वतः जेंडरमध्ये कधीच ट्रॅप नसते की महिला असेल म्हणून तसं किंवा पुरुष, कारण का मी जेंडरलाच पकडते. म्हणजे मी थोडी म्हणते की मी पुरुष खासदार का नाही, मग मला हे असं नाही आहे. जो एक पुरुष खासदार करतो ते मी करते. त्याच्यामुळे त्या पदामध्ये कर्तृत्वच ही रिक्वायरमेंट असली पाहिजे. त्याच्या जेंडरचा विषय येतो कुठे? पण तुम्ही आज इतके वर्ष राजकारणामध्ये आहात आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांच्यावर तुम्ही आज लहानपणापासून या गोष्टी बघत आल्यात. त्यांच्याकडनं असं मॅडम तुम्हाला काय घ्यावंसं वाटतं आणि काय घेतलात तुम्ही? म्हणजे बऱ्याच गोष्टी घेतल्या असतील, पण 1-2 गोष्टी ज्या असतात की ज्या तरुणांनी राजकारणात येताना पवार साहेबांकडनं घ्यायलाच हव्यात आणि तुम्ही त्या घेतल्या पहिल्यांदा? मी घेतल्या नाहीयेत, मी प्रयत्न करत असते. पण मला असं वाटतं कुठल्याही लिडरशिप ती काय पॉलिटिकल नसते. लिडरशिप घरात असते, लिडरशिप ऑफिसमध्ये असते, बिझनेसमध्ये असते, समाजात असते. कुठल्याही लिडरशिपची सगळ्यात मोठी क्वालिटी जी तो गुण असलाच पाहिजे कुठल्याही नेत्यामध्ये, कुठलीच नाही. म्हणजे जो माणूस तुमच्याकडे येतो, मग ते तुम्ही विचार करा, घरात आजी त्या घरातली ॲक्च्युअली लीडर असते, कारण का ती सगळ्यात जास्त वेळ ऐकणारा देते. त्यामुळे प्रत्येक जाऊन जेव्हा त्याचं मन हलकं कुणाकडे करतं तर त्या घरातल्या आजीकडे करतं, कारण का ती आजी शांतपणे ऐकू दे. शी इज द लीडर ऑफ दॅट हाऊस. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसकडे जाता, तुमच्या चॅनलच्या कोणी असेल, तर तुम्ही न्याय मागायला कुणाकडे जाता? तर तुमची अपेक्षा आहे तर जो न्याय देणारा आहे त्यांनी तुमचं ऐकून तर घेतलं पाहिजे. 50% माणसाला आनंद वाटतो की कोणीतरी आपलं ऐकून घेतं. त्याच्यामुळे लिडरशिप फर्स्ट क्वालिटी इज टू बी अ गुड लिस्नर. वास्तवतेत जगा आणि काय चाललंय हे ऐका. बिगेस्ट थिंग. आणि जेवढं यशात कधीही वाद जायचं नाही आणि अपयशातून कधीही म्हणजे त्याच्यातून मोडायचं नाही स्वतः. दोन्ही पचवण्याची ताकद असली पाहिजे, यश आणि अपयश दोन्ही. ती खूप मोठी लिडरशिप क्वालिटी आहे कोणाचीही. म्हणजे मग पॉलिटिक्स म्हणा, पवारसाहेब म्हणा, तुम्हाला अजून अशी 50 उदाहरणं टॉप लिडरशिपची दाखवू शकते किंवा उदाहरणं सांगू शकते की यश आणि अपयश हे दोन्ही पचवताना ते तसेच स्थितप्रज्ञ असतात. खूप अशी उदाहरणं आहेत. म्हणजे मी बघते तेव्हा आदरणीय पवारसाहेब तसेच आहेत, अमिताभ बच्चनजी तसे आहेत, धोनी खेळताना तसेच. त्यामुळे तुम्ही एकदा विचार करायला लागला तुम्हाला अजून किती आयडेंटिफाय येतील. तुमच्या फॅमिलीत पण तुम्हाला जाणवेल, ओ माय गॉड, ही व्यक्तीची पर्सनॅलिटी अशी. या बाजूच्या इतक्या गदारोळामध्ये तुम्ही स्वतःला शांत कसं ठेवता? अत्यंत महत्वाची गोष्ट. असं लोकांना वाटतं मी एवढी शांत नाहीये. जे माझ्यावर खूप जवळून काम करतात ते करत नाहीत, पण काळाबरोबर जबाबदाऱ्यांबरोबर आपल्याला व्हावं लागतं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं जबाबदारीनीच ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमध्ये असतात. ती काय माझी एकटीची नाही. प्रत्येकाच्या अंगावर जेव्हा जबाबदारी पडते तेव्हा तो माणूस पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो. सध्याचं जे राजकारण चालू आहे मॅडम, ज्या पद्धतीने फोडाफोडी चालू आहे, ज्या पद्धतीने असे सगळं विभक्तपणा हा त्या म्हणजे फोडा आणि राज्य करा जी इंग्रजांची नीती होती तीच दिसते.
तर तेव्हा तुम्ही जेव्हा घराला बांधून ठेवायचा प्रयत्न करता, नात्यांना बांधून द्यायचा प्रयत्न करता, पण समोरचा माणूस तितका असा करत नाही, तर त्यावेळेस दुःख होतं का तुम्हाला? दुःख झालं तरी ते त्याचा उपयोग काय? दुःख करून वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या दुःखाचा एक छोटा कॉर्नर करून ठेवायचा आणि त्या कॉर्नरमध्ये जेव्हा वाटेल तिथे बँकिंग करत राहायचं. पण म्हणून 90-95% ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या का विसरायच्या? त्याच्यामुळे ते 5-10% एक अकाउंट वेगळं करून ठेवायचं. तिथे ते पार्क करत राहायचं आपल्याला जे वाटतं ते. पण मग दिवसभर ते डोक्यात घेऊन झालं तर तुमची एफिशियन्सी पण कमी होते ना. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही संसदेमध्ये जेव्हा भाषण करता, तुमचं भाषण इतकं आवडतं नेहमी लोकांना, की तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यासू पद्धतीने, काही मोजके नेते आहेत की ज्या अभ्यासू पद्धतीने गोष्ट करतात. असं नाही हो, खूप लोक अभ्यास करतात. पण तरी सुद्धा तुलनेमध्ये म्हणजे कधी कधी काय होतं की अभ्यास पण एक लॉजिकल अभ्यास असतो, कारण खूप वेळेला इन्फॉर्मेशनचं खूप बर्डन असतं, पण नॉलेज कमी असतं त्या गोष्टींमध्ये. तुमचं प्रत्येक भाषणामध्ये एक नॉलेज दिसतं, ज्ञान दिसतं. तर तुम्हाला असं वाटतं का सध्याच्या ह्या काळामध्ये ज्ञान हे खाली जाऊन रूढी आणि परंपरा, आणि म्हणजे शास्त्र बाजूला पण रूढी आणि परंपरा वरवर चालल्या? मी पार्लमेंटमध्ये असं म्हणणार नाही, कारण काय डिफेंड माय फ्रटर्निटी. ओके. पार्लमेंटमध्ये दोन्ही बाजूनी अतिशय चांगलं बोलणारे, अभ्यासू दोन्ही बाजूनी चांगले लोक. आमचे मतभेद असतील पण आमचे मनभेद नाही, आणि ते पाळण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आमच्या बाजूनी आम्ही करत राहतो आणि समोरच्या बाजूनी काही लोक सातत्याने करत राहतात. म्हणजे जी जुनी भारतीय जनता पक्ष होते त्याच्यात माझ्यासाठी पार्लमेंटचे आदर्श आहेत. म्हणजे सुषमा स्वराज असतील, अटलजींची भाषणं असतील, जरी आमचे वैचारिक टोकाचे मतभेद आहेत, पण सुषमा स्वराज, अरुण जेटली साहेब, किती तुम्हाला उदाहरणं देऊ, ज्याच्याकडे एक उत्तम पार्लमेंटेरियन कसा असावा, संसदपटू कसा असावा. जेवढं आम्ही काँग्रेसकडून शिकलो तेवढंच ओरिजिनल BJP कडून आम्ही शिकलो. आता काळ बदलला आहे, त्यातल्या लिडरशिपची स्टाईल बदलली आहे, त्याच्यामुळे त्यांचे वक्ते बदलले. त्यांचे स्पोक्सपर्सन म्हणजे भारतीय जनता पक्षाचे फायनेस्ट स्पोक्सपर्सन वॉज नलिन कोहली. फायनेस्ट स्पोक्सपर्सन. म्हणजे माझं नलिनचं कधीच वैचारिकमध्ये पटत नाही, पण जेव्हा नलिन कोहली BJP साठी बोलायचे तेव्हा वाटायचं की ठीक आहे ना, आपले मतभेद आहेत, ऐकू तर ते काय. आणि ह्यालाच तर सशक्त लोकशाही म्हणतात, की ठीक आहे नलिनचं माझं पटत नसेल, आमचे मतभेद आहेत, पण ऐकू तर ते, ऐकून झाल्यावर मी काउंटर करीन ते. पण आता दुर्दैवाने म्हणजे मला वाईट एवढंच वाटतं की BJP हे खूप बुद्धिमान लोकांची पार्टी होती. बरोबर. आता ती स्टाईलच बदलली आहे त्यांची. आणि मी का मिस करते, कारण का लोकशाहीमध्ये जेव्हा आपण कुणाशी चर्चा करतो किंवा मतभेद मांडतो तेव्हा समोरून पण अटॅक येतो, तेव्हा मजा येते. त्यालाच तर डिबेट म्हणतात. सगळं गोडगोड झालं तर कशी मजा येईल, किंवा टोकाचं असलं तरी मजा येत नाही. त्याच्यात कटुता येता कामा नये. लोकशाहीमध्ये कटुता येणं वाईटच आहे. आणि हे पार्लमेंटचं झालं, पण समाजामध्ये माझी प्रचंड श्रद्धा आहे. माझी अंधश्रद्धा कशावरच नाही. त्यामुळे अंधश्रद्धेच्या कायद्यासाठी दाभोळकरजी असतील, गौरी लंकेश असतील, पानसरेजी असतील, यांनी उभं आयुष्य दिलं. त्याच्यात त्यांचे खुनी झाले, पण त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात लढत राहिले. आता त्या जनरेशनने आपल्यापेक्षा जास्त त्याग केलाय. त्यामुळे श्रद्धा ही असलीच पाहिजे. कोणावर असावी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही देव मानता मॅडम? हो, माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आहे, पण माझ्या आणि माझ्या पांडुरंगाच्या नात्यात तिसरा कोणी नाही. अरे क्या बात आहे. आणि ते माझं प्रायव्हेट आहे. नाही, कोणाचीच गरज नाही, कारण का श्रद्धा हा एकच देव आहे जो म्हणतो की माझ्याकडे येऊ नका, चांगल्या गोष्टी करत राहा, वेळ पडली तर मी तुम्हाला दर्शन द्यायला येईल, तुम्हाला यायची गरज नाही. हा एकच देव आहे असं म्हणणार. आणि हा पांडुरंग गेलेले किती उदाहरण आहेत. आणि मला असं वाटतं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, संतांची भूमी आहे, जी पुरोगामी विचारांचीच आहे. आणि संत म्हणजे आज तुम्ही संत वाचले तर तुम्हाला वाटेल बापरे 700 वर्षापूर्वी हे एवढे लिबरेटेड थिंकिंग. आपण आता लिबरेटेड हा शब्द वापरतोय, ते नेहमी काळाच्या पुढे होते. समतेची भाषा, महिलांबद्दल नेहमीच पुरोगामी विचार होता, जो नंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, आणि नंतरची पिढी दाभोळकर साहेब, गलबुर्गी साहेब यांच्यापर्यंत आलीच ना. चव्हाण साहेबांनी त्याच्यासाठीच तर मंगल कलश महाराष्ट्रात आणला. आता समाज बदलत चाललाय. त्यामुळे मला आश्चर्य एक वाटतं की नवीन पिढी जी आहे, एवढी शिकलेली आहे, एवढी ड्रिव्हन आहे, ही अंधश्रद्धेत कशी काय अडकते. तेच म्हणजे जाती आणि धर्म याच्यावर जो सध्याचं राजकारण चालू आहे मॅडम,
म्हणजे आम्हाला नेहमी वाटतं की इतकं महाराष्ट्र कधी मागे नव्हता, जो आता खूप प्रमाणात दिसतो. म्हणजे कोणाबद्दल मग ते सांस्कृतिक असेल, साहित्यिक असेल, कुठेही जरी गोष्ट दिसली तर त्यावर तुमचं काय भाष्य आहे? की सध्या ज्या पद्धतीने मग एखादं नाटक येतं, ते नावावर चालतं, एका चित्रपटाबद्दल बोललं जातं आणि मग मराठी भाषा आणि वाढवायची आणि या सगळ्या गोष्टीच्या बोललं जातं. मला गंमत नेहमी वाटते की तुम्ही जर श्याम बेनेगल जी असतील किंवा जब्बार पटेल जी असतील, यांचे सिनेमे पाहिले, ते आज जर लावले तर कदाचित ते जाळून टाकतील ते सगळे थिएटर्स. तर त्या काळातला समाज किती प्रगल्भ होता वैचारिक, की त्यांनी ते बघितले, त्याच्या दबक्या आवाजात चर्चा झाली आणि सगळे सामाजिक विषय त्याच्या दबक्या आवाजात चर्चाही झाली आणि ते सिनेमे आले आणि हिटही झाले. पण म्हणून समाजात कोणी त्याच्यावर एक्स्ट्रीम स्टँड्स नाही घेतले, की या समाजात गोष्टी होतात, त्याच्याबद्दल चर्चा आहे, कोणीतरी ते मुद्दे मांडते. या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. त्यामुळे मला विचाराल तर आपण जास्त शिकलेले असू, पण आपल्या आईवडिलांची पिढी ही आपल्यापेक्षा जास्ती प्रगल्भ होती. मॅडम, आता येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी मगाशीच म्हटल्याप्रमाणे AI आलाय, आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे किंवा सगळ्याच गोष्टी ChatGPT पासून सगळ्या ज्या पद्धतीने आपण वावरतो, तर टेक्नॉलॉजीने आता हे संपूर्ण जग हे होणार आहे आणि राजकारण पण त्या दिशेने वळतं. म्हणजे तुमचं प्रचार पण मे बी टेक्नॉलॉजीनेच होतोय, सोशल मीडियातून वगैरे. तर तुम्ही त्याला ॲज अ पक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणून त्या पद्धतीचा ड्राईव्ह किंवा ती स्ट्रॅटेजी काय करतात? कारण सगळेच पक्ष जसं भाजप म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांनाच करावं लागतं. काळाबरोबर सगळ्यांनाच बदलावं लागतं. सामाईलाही बदलावं लागेल. पण ते करत असताना जेव्हा आता हा जो प्रश्न आहे, बोगस मतदान आहे किंवा बॅलेट पेपरचा इश्यू आहे, जे सतत हे सगळे प्रश्न आवासून उभे आहेत आणि तुमच्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून ती हॅक करणं वगैरे, तर त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या आत्ता जे आहे त्या केसमध्ये ज्या वोटर्स लिस्ट आहेत त्या रिव्ह्यू झाल्या पाहिजेत, हीच आता आमची मागणी आहे. त्याच्यामुळे वोट चोरीचा जो आरोप सातत्याने राहुलजी करतायत, राज ठाकरेजी करतायत, उद्धवजी करतायत, पूर्ण काँग्रेस पार्टीने डेटा दाखवलाय माझ्या मतदारसंघात. आणि माझं स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही या सिस्टममधून निवडून आले, जे हारलेत त्यांचं घेऊ नका, आम्ही जे जिंकलोय ना त्याच्यापासून सुरुवात करू. माझ्या मतदारसंघात आणि अमोलदादा कोल्हेंचा शिरूर, आमच्या दोघांच्यापासून सुरुवात करा. म्हणजे हे रडीचा डाव खेळतात वगैरे असं नाही, आम्ही जिंकलोय, तुम्ही आमच्यापासूनच सुरू करा, त्याच्यातून शून्यातून सुरू करू, काही प्रॉब्लेम नाही. पण ते कुठेतरी झालं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे. आणि फार एक सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत्या म्हणजे कामाच नाही. म्हणजे हा देश संविधानाने चालतो, मग त्या संविधानाच्या चौकटीतच राहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं योगदान दिलं. त्याच्यातच तुम्ही आता बोर्डाच्या परीक्षेसारखं आहे, कॉपी करके पास आने किसको मजा आहे, अभ्यास करून पास करण्यात जास्ती गंमत आहे. मॅडम, पण ही जी शिक्षण पद्धती आहे ओव्हरऑल, खूप वेळेला सांगितलं जातं की भारताची शिक्षण पद्धती थोडीशी अगदीच म्हणजे काही प्राथमिक शिक्षण पद्धती थोडी बदलायला हवी किंवा काळाप्रमाणे ती चेंज व्हायला पाहिजे. तर तुम्हाला असं वाटतं का या शिक्षण पद्धतीत न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये होत आहेत बदल, होत राहतात. तो तज्ज्ञांनी त्याच्यावर बोलावं आपल्यापेक्षा जास्त. कारण मला असं वाटतं आम्ही पॉलिसी करतो आणि तिथल्या शैक्षणिक त्याच्यात फक्त राजकारण येऊ नये. म्हणजे कधीच माझं म्हणणं आहे शिक्षण काही विषय ज्याच्यात कोणीही राजकारण आणू नये. त्याप्रमाणे सिलेक्टिव्हली त्या आयडिओलॉजीचा एक इम्पॅक्ट शिक्षणात यावा. कशासाठी? मुलांना शिकू दे ना, जे योग्य आहे ते. ग्लोबल सिटिझन्स कसे होतील? जग आता लहान झाले, द वर्ल्ड इज फ्लॅट, जे म्हणतात ॲब्सोल्युटली ट्रू. तुम्हाला असं वाटतं की नागरिकशास्त्र हा जो विषय आहे, जो सिटिझनसाठी म्हणजे खूप म्हणजे इतिहास खूप प्रमाणात शिकवला जातो आणि तो पण नागरिकशास्त्र अगदी कमी पानांचं असतं आणि त्यामुळे त्याचा तो कुठेतरी विसर नागरिकांना या गोष्टींचा? मला नाही वाटत. लोकांना माहिती असतो, पण कदाचित आपले अधिकार नक्की काय आहेत किंवा संविधानात बाबासाहेबांनी आपल्याला काय दिले हे सातत्याने पुढच्या पिढीला माहिती देण्यात आपण कमी पडलो, हे मी कबूल करते. आपली पिढी कमी पडली त्याला, कारण का मुलं तेवढं वाचत नाहीत. काही मुलं वाचतात आजही, पण ChatGPTमुळे आयुष्य सोपं झालंय. परत ते म्हणजे एका काळाचा एन्सायक्लोपीडियाचे जा, लायब्ररीत जा, अजूनही एक मराठी वाचक आहे, इंग्रजी वाचक आहे. किंवा जेव्हा तुम्ही पुस्तकांची फेअर्स होतात त्याला प्रचंड गर्दी असते, कारण का प्रत्येक पालकाला वाटत असतं की माझ्या मुलांनी वाचावं. बरोबर. त्यामुळे ते आहेच, पण आधीच्या प्रमाणात. आणि डिस्ट्रॅक्शन्स पण वाढली ना, म्हणजे नुसतं असं म्हणून चालणार नाही वाचा, डिस्ट्रॅक्शन्स पण आली ना. एवढा मोठा मोबाईल आला, त्या एका मोबाईलमध्ये 24 तासात तुम्ही सगळे चॅनल्स बघू शकता, कुठलेही गेम्स खेळू शकता. किती ॲक्सेसिबल आणि इझी झालं. आणि जितकं जास्ती कनेक्टिव्हिटी होईल तितकं हा डिस्ट्रॅक्शन
डिस्ट्रॅक्शन म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटत असेल तो शब्द तुम्ही वापरू शकता. एक जुन्या काळातली एक गोष्ट बदलूच नाही असं तुम्हाला कुठली वाटते, की जी गोष्ट बदलली नाही पाहिजे ही तरी किमान हवी? कारण की हे सगळं बदलत जाणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. आपण मानव नोकऱ्या बदलतील, प्रोसेस बदलेल, सिस्टीम्स बदलतील, ऑपरेशन्स बदलेल, तुमच्या खूप गोष्टी बदलतील. पण ह्या गोष्टी खूप लायब्ररी, वाचनालय खूप छान अनुभव असतात लायब्ररीमध्ये जाणं, ती पूर्ण ती एक्सरसाइज. मी आजही एवढ्या व्यस्त मी वेळ काढून, मला माहिती आहे पुस्तकं तुमची नेहमी वाचत असता. त्याच्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. हाऊ डू कीप युअर सॅनिटी? नाही तर 24 तास गटर, मीटर, वॉटर हे तर चालूच असतं. पण स्वतःचे हॉबी काय? मी रोज, आणि वाचन, भाषा कशी शिकतो माणूस? ती वाचनातून येते. आणि ज्यांना वाचायला फार आवडत नाही त्यांनी ऐकावी पुस्तकं. पुस्तकं ऐकता येतात, आता वाचता येतात. ब्रेलमध्ये किती काम झालंय. आणि त्याच्यातून वेगळ्या पर्सनॅलिटीज असतात. आणि मराठी भाषा असेल, इंग्रजी भाषा असेल, त्यातले काही काही शब्द म्हणजे इतके छान आहेत की त्याच्यात गंमत येते ते ऐकायला, वाचायला, शिकायला. त्यामुळे मला असं वाटतं की लायब्ररी किंवा वाचनालय ही असलीच पाहिजे. आणि त्याच्यात तिथे एक जायचं, मग तो कार्ड द्यायचं, एक पुस्तक काढायचं, ते वेळेत परत करायचं. ह्याच्यात एक खूप वेगळा गोडवा असतो, त्याच्यात आठवणी असतात. ताई, तुमचं एखादं पुस्तक जे तुम्ही आतापर्यंत आयुष्यामध्ये दुसरं कुठलंही की जे तुम्हाला खूप आवडलं आणि ते पुस्तक तुम्ही तुमचं एक शिदोरी म्हणून ठेवलंय, किंवा ते डिस्कव्हरी ऑफ इंडिया, मला विचार पण करायला लागत. ओके. फेवरेट बुक्स. पंडितजींनी लिहिलेलं डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे या देशाची कुणालाही ओळख करायची असेल, डिस्कव्हरी ऑफ इंडिया वाचल्याशिवाय. आणि त्यानंतर श्यामजींनी त्याच्यावर टीव्ही सिरियल केली. बरोबर. तर मी स्वतः पाहिली, मग माझ्या दोन्ही मुलांबद्दल 2 वेळा पाहिली, नंतर ते मोठे झाल्यावर परत एका वेगळ्या अँगलनी पाहिली. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे मला अतिशय प्रिय. आणि चव्हाण साहेबांचं पुस्तक सह्याद्रीचे वारे असेल किंवा कृष्णा काठ असेल, त्याच्यात इंटरेस्टिंग काय होतं की असं डोळ्यासमोर त्या दिसतात. म्हणजे मला अजून आठवतं की चव्हाण साहेबांनी एका पुस्तकात लिहिलेलं आहे की या तिन्ही नद्यांचा जिथे संगम होता, असं वाटतं 3 बहिणी फुगडी खेळतात. माझ्या मनातही कधी आलं नसतं ते. पण त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की चव्हाण साहेब एक उत्तम म्हणजे राजकारणी होतेच, नेते होतेच, पण त्याबरोबर त्यांच्यामध्ये आत एक खूप मोठा एक सॉफ्ट कलाकार होता. अप्रतिम गोष्टी लिहायचे. म्हणजे ते कधी कधी मला वाटतं ते मोठे लेखक होते, विचारवंत होते, का मोठे नेते होते, का ते सगळंच होते. किंवा त्यांनी वेणुताईंना लिहिलेली पत्र, इंदिराजींना लिहिलेली पत्र, त्यांच्या नात्यांमध्ये जो गोडवा आहे, ओलावा आहे, तो या सगळ्या पत्रांमध्ये एकामेकाला दिसतो लिहिताना. तो सेन्स होतो इतक्या वर्षांनी, जेव्हा आपण ती आठवती नाहीत आपल्याला लोक, कदाचित बरेच लोक त्यांना भेटले नसतील, पण ती पत्र वाचल्यावर एक इमोशनल कनेक्ट होतो त्या विषयाशी, किंवा त्यांचं नातं काय होतं ते कळतं, जे आपली जनरेशन मिस करेल. कारण का आपण आता व्हॉट्सअप पाठवतो आणि नंतर डिलीट करतो ब्लॉकमधून. आठवणी गेल्या त्या डिलीटमधून. मॅडम, तुम्ही मुलांची सांगितलं, तुमची मुलं ज्या पद्धतीने तुम्ही नेहमीच बघतो की ते नेहमी त्यांना प्रोत्साहित करत असतात, मग स्पोर्ट्समध्ये असेल मुलगा किंवा मुलगीचं हे असेल, तर तुम्ही त्यांच्याकडे काय अँगलने बघता नेहमी एक आई म्हणून? म्हणजे एक राजकारणी बाजूला, म्हणजे आई तुमच्या काय अपेक्षा असतात? खूप वेळेला लोकांना अशी असते की सुप्रियाताई मुलांना कसं जडणघडण करतायत, ते नवीन कसं मोटिवेट करतायत, त्याबद्दल. आईच असते आणि मी मोटिवेट करत नाही. मी त्यांना राईट अँड रॉंग सांगते. चॉईस इज देअर्स. त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने ते प्रोसेस करायला पाहिजे. त्यामुळे एक आई म्हणून किंवा एक पालक म्हणून चिदानंद, मी असेल, आजी आजोबा, मामा मामी, आत्या, त्या सगळ्यांचा इन्फ्लुएन्स आहे त्या माझ्या मुलांवर. आणि अर्थातच त्याचबरोबर आता ते दोघंही लहान नाही आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे माझी मुलगी इकॉनॉमिस्ट आहे, तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डबल मेजर केलं इकॉनॉमिक्समध्ये. आणि माझा मुलगा आता त्यांनी हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन करून आता तो MBA करतोय स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये, जे माझ्यासाठी खूप वेगळा विषय होता. म्हणजे माझ्या मुलीनी जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला ॲडमिशन घेतली, आय वॉज ओव्हर द मून. पण ह्यांनी जेव्हा स्पोर्ट्स मॅनेजमेंट केली, मला असं धकधक होतं की फुल मॅनेजमेंट का नाही, स्पोर्ट्स मॅनेजमेंट कशासाठी. पण तो शेवटी त्याचा निर्णय होता तो, आणि तो त्यांनी घेतला. आता काळच ठरवेल की योग्य का योग्य. पण एक पालक म्हणून प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते की आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं आणि वेगळं करावं. प्रश्नच. आणि दे हॅव टू बी गुड रिस्पॉन्सिबल ग्लोबल सिटिझन्स.
काय पद्धतीने आपण, आणि साधारणपणे ना ज्या घरात आजी आजोबा असतात किंवा मुलांवर संस्कार होतात, तुम्ही बघा ज्या ज्या घरामध्ये आजी आजोबांचा खूप मोठा इन्फ्लुअन्स असतो ना, ती सगळी मुलं बऱ्यापैकी ट्रॅकवर असतात. कारण का तो एक खूप मोठा इन्फ्लुअन्स असतो त्यांच्यावर सातत्याने होणारा. त्याच्यामुळे मी अजूनही ह्या बाबतीत ओल्ड फॅशन आहे की जॉईंट फॅमिली, मावशी आली, मामा आला, आत्या आली, हा सगळा जो इन्फ्लुअन्स असतो अखंड मुलांवर, तो खूप महत्त्वाचा असतो आणि तोच ती नाती बांधून ठेवतो. कारण की मॅडम आम्ही बघितलंय तुमचं की जेव्हा आता राज आणि उद्धव साहेब दोघं एकत्र आले तेव्हा त्यांना, त्यांची मुलांना तुम्ही स्टेजवर एकत्र आणायचा प्रयत्न करत होता. एक तर त्या मुलांना मी जन्मापासून पाहिलंय आणि मला असं वाटतं की नात्यांमध्ये तुम्ही जवळीक आणू शकत असाल तर करा, कटुता तरी आणू नका. क्या बात. कारण का शेवटी आयुष्यात ना अति आनंद आणि अति दुःख ह्याच्यावेळेस ना सत्ता पैसा काही कामाला येत नाही, तेव्हा माणसंच लागतात. हे तुमच्या घरात लग्न असेल तरी माणसंच लागतात, बारशाला पण माणसंच लागतात, आणि कधी मोठी अडचण आली त्याला पण माणसंच लागतात. त्या तिन्ही गोष्टींमध्ये सत्ता पैसा यश काही कामाला येत नाही. महत्वाची एक गोष्ट म्हणजे तुमची मुलं राजकारणात येणार का मॅडम? जी सगळे माझी इच्छा आहे नाही. ओके. माझी इच्छा सगळ्यांचीच मुलं आता राजकारणामध्ये आहेत. माझी इच्छा आहे म्हणजे माझ्या मुलांना आत्ता तरी ते त्या डिरेक्शनने जाण्याचे कुठलेच गुण दाखवत नाहीयेत, आणि मला विचारलं तर माझी इच्छा आहे माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये. पण ज्यांना यायचं असेल तरुणांना, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नाही, ज्यांना यायचंय त्यांनी जरूर आलंच पाहिजे, का नाही यावं? मी आहे त्याच्यात म्हणून मला नकोय, कारण का परत ते परिवारवाद हे ते होतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मुलांनी येऊ नये. आता आदरणीय पवार साहेबांनी केलं, मग अजितदादा, रोहित आहे, मी आहे, म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी अजितदादा आता वेगळ्या पक्षात असले तरी शेवटी ती एक फॅमिली होते, आणि आज जरी केलं तरी मग माझे वडील, मी, रोहित, युगेन इच्छुक आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी आहेतच. आता बस, अजून नको, बाकीच्यांना संधी मिळू दे ना. मॅडम आता ठाकरे कुटुंब एकत्र आलंय, ऑब्वियस हा प्रश्न आहे की पवार कुटुंब जे असं विभक्त झालंय, अजितदादा का तुम्ही, तर कधी एकत्र येण्याचा योग येईल? हा महाराष्ट्राला पडलेला पांडुरंगाची इच्छा. तुमची इच्छा आहे मॅडम? नाही, माझे संबंध आजही, म्हणजे वहिनी असतील, दोन्ही मुलं असतील, त्या मुलांमध्ये माझ्याकडून कधीच आयुष्यात अंतर दिलं जाणार नाही. जसे रेवती विजय आहेत, रोहित आहे, युगेन आहे, तसेच माझ्यासाठी पार्थंजय आहेत, यश आहे, निवेदिता आहे, म्हणजे ही सगळी आमचीच मुलं आहेत ना. मग माझ्या बहिणींची असू दे किंवा भावांची असू दे, ती आमच्या अंगा खांद्यावर खेळली. जन्माला आलेल्या दिवशी आम्ही त्या मुलांना पाहिलंय. त्यामुळे राजनीती चलती रहेगी, रिश्तेही मायने रखते माझ्यासाठी. त्याच्यामुळे बहिणी असतील किंवा मुलांचा आणि त्यांचा आणि अजितदादांच्या राजकारणाचा काय संबंध बियॉन्ड द पॉइंट. तो निर्णय जो त्यांनी घेतला तो त्यांचा होता, त्यांनी तो अर्थातच एक बायको आणि मुलं म्हणून सपोर्ट केला, पण मी माझ्या नात्याकडून त्याच्यात कधीच अंतर कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही येणार नाही. आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये जरी ते माझे विरोधक असले तर कदाचित अजितदादांपेक्षा माझे जास्ती कौटुंबिक संबंध त्या पक्षाचे असतात. कारण मी अनेक वर्ष त्यांच्यावर उठते बसते. मला असं वाटतं राजकीय मतभेद हे असतील ना, मनभेद कशाला आणायचे, कुणाच बरोबर. बरोबर. आणि जर एखादा विषय आपल्याला आवडला नाही तर त्याच्यात एंगेज कशाला व्हायचं? राईटला वळा आणि निघून जा, लेफ्टला वळा किंवा निघून जा. एंगेजमेंट हाय काय म्हणूया, हाय व्हॉल्यूम, हाय लेवल एंगेजमेंट कशाला करायची? जी आपल्याला आवडत नाही, पटत नाही, त्या प्रत्येकामध्येच प्रत्येक वेळी काहीतरी त्याच्यावर आपलं मत असलंच पाहिजे किंवा ते बोललंच पाहिजे समाजात. कशासाठी? काही गोष्टी इग्नोर करायच्या असतात. नॉर्मली हल्लीच्या ह्या स्ट्रॅटेजी युगामध्ये विचार केला तर पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात एक आपला प्लॅन असतो आणि सेन्स ऑफ मिशन असतं, विजन आणि सेन्स ऑफ मिशन. तर तुमचं इंडिव्हिज्युअल तुम्ही एक काही गोष्ट अशी ठरवली आहे का की जी राजकारणा व्यतिरिक्तही असेल, राजकारणातली जी तुम्हाला असं वाटतं की ही माझं विजन आहे, हे माझं सेन्स ऑफ मिशन आहे? व्हेरी ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन. मी खूप म्हणजे तुम्ही आता मला प्लॅनर दिला, मी विचार करत होते तुम्ही 1 आठवड्यापूर्वी का नाही दिला. ओके. कारण का माझा पुढचा वर्षीचा प्लॅनर सप्टेंबरमध्ये येतो. कारण का मी बाय एव्हरी क्वार्टर म्हणजे 4 महिन्याचा प्लॅनिंग माझं आयुष्याचं. आय लीड अ व्हेरी स्ट्रक्चर्ड लाईफ अँड आय लीड अ व्हेरी ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन लाईफ. त्यामुळे मला माझे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतात आणि मला टेम्पटेशन होतच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं अरे हे होतंय मग हे करूया का, हे जास्त चांगलं आहे का वाईट आहे. नाही, मला जे आवडतं ते मला आवडतं. तुमचं चांगलं असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत, म्हणून मला ते नको आहे.
त्यामुळे आय एम नेव्हर कन्फ्युज्ड बाय नेचर. परफेक्ट. अँड आय एम व्हेरी ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन. आणि मला टेम्पटेशन होतच नाही, कारण का माझ्या मनात मला काय पाहिजे हे मला नक्की माहिती आहे. ती जी क्लॅरिटी असते ना, तेव्हा या कुठल्याच गोष्टी काही मायने नाही रखता. इट्स व्हेरी सिम्पल. मॅडम, मला ना फक्त तुमच्याकडनं एक अशी गोष्ट म्हणजे हवी आहे, जी म्हणजे आम्ही जेव्हा हिसाब निधी चालू केली तर आमचं होतं की छोट्या छोट्या गोष्टींमधून काहीतरी एक सांगण्याचा प्रयत्न, एक एक लाईन असते जी आयुष्याला तुम्हाला एक जाताना शिदोरी म्हणून हे केली जाते. तर हिसाब नीतीच्या खूप लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा सुप्रियाताईंना आम्ही बघतो तेव्हा ते इतक्या भले आतमध्ये त्याचा आतमध्ये खूप गोष्टी चालू असतात, पण चेहऱ्यावर म्हणजे मला आजही आठवतं जेव्हा तुमचे सगळं जेव्हा सत्ता आली होती तेव्हा प्रत्येकाला तुम्ही गेटवर उभे होता, प्रत्येकाला आत घेऊन जात होता, प्रत्येक आमदाराला ती आत्मीयता असेल, किंवा पवारसाहेब जेव्हा मधल्या काळात जे झालं सगळं, तर ज्या नेहमी तुमचा एक कुठे जिव्हाळा दिसतो, प्रेम दिसतं, नेहमी ती गोष्ट दिसते. पण तुम्ही जेव्हा जगताना एक लाईन असते की बाबा मी ही लाईन जगते, ही लाईन माझी आहे, जी मी वाचलेली आहे किंवा मी ती जगायला ती मला आवडते. जसं श्रद्धा आणि सबुरी एक जसं असं त्या पद्धतीने कुठली तुम्हाला जी गोष्ट खूप वाटते की हे माझं आयुष्याचं तत्व आहे, हे माझं तत्व आहे, जे तत्व हल्ली दिसत नाही ते तुम्ही. इझी. रिश्ते ही मायने रखते. ओके. माझ्यासाठी इट्स क्लिअरली हे असतं की शेवटी नाती म्हणजे ती प्रेमाची असू शकतात, मैत्रीची असू शकतात, सामाजिक असू शकतात, कसली असू शकतात ना, ती काय रक्ताची असू शकतात. त्यामुळे शेवटी आपण एका समाजात राहतो आणि त्या समाजात त्या नात्यांनीच काम होतं ना. म्हणजे आपण प्रोफेशनल्स असलो तरी ते एक नातं आहे, एक रक्ताचं नातं असतं, एक खासदार म्हणून नातं असतं, एक ड्रायव्हर चालक असतं. त्यामुळे ही सगळी नातीच असतात ना. त्या सगळ्या गोतावळ्यात मी अडकलेली असते. त्याचा मला आनंद आणि समाधान असतं आणि मला तो गोतावळा आवडतो. तुमचा आत्ताच्या घडीचा भारतातला आवडता नेता कुठला, जो तुम्हाला खूप आवडतो आजच्या घडीला? व्हेरी गुड क्वेश्चन. मी विचार करते. डायरी म्हणजे आता लाईव्ह म्हणजे आता जे काम करतायत ज्यामध्ये तुम्हाला वाटतं की, कारण की मी पुढचा प्रश्न लगेच विचारणार आहे, येणारा कुठला वाटतो हा नंतर विचारेन, पण आधी हा मला हवा की आता तुम्ही, कारण की तुम्ही साधारणपणे महाराष्ट्रापासून ते अगदी दिल्लीपर्यंत काम करता आणि बऱ्याच वेळेला तुमचं लक्ष असतं कुठे ना कुठे. तसं तुम्हाला भाजपमध्ये पण काही गोष्टी चांगल्या वाटतात. हो, ऑफकोर्स. अहो सगळ्या मी कधी म्हणणार नाही 70 साल में तुमने क्या किया, म्हणजे ह्यांना 11 वर्षात तुम्ही काय केलं. नॉट एट ऑल. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. प्रत्येक सरकार, प्रत्येक माणूस ह्याच्यात चांगले गुण असतातच, काही वाईटही असतात. ते इम्बॅलन्स कसं आहे ते. आणि माझी भारतीय जनता पक्षाची पर्सनल लढाई नाहीच आहे ना. माझी त्यांच्याशी लढाई ही वैचारिक लढाई आहे, ही पर्सनल नाहीच आहे. त्याच्यामुळे विषय येतोच कुठे. आणि प्रत्येकात चांगलं बघण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण आणि वाईट गुण असतात. चांगले जास्त असतील तर चांगले घ्या आणि पुढे जा. प्रत्येकाचा किस काढत बसायचा. लिव्ह दॅट मोमेंट अँड गो अहेड. नेता काश्मीर टू कन्याकुमारी मी विचार करते. हु इज माय फेवरेट लीडर जे आता म्हणजे काम करतात त्यामध्ये? मला वाटतं ममता बॅनर्जी. का? सर्वायव्हर. एवढं CPMशी लढाई करून, एवढा मार खाऊन, इतक्या वेळा हार पचवून पुन्हा एकदा स्वतः शून्यातून उभं केलं आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी स्वतःचं काहीच सोडलं नाही. त्यांची ना लाईफस्टाईल बदलली, ना पर्सनॅलिटी बदलली, काही नाही. ते आहेत तशाच आहेत. आणि एम्पॅथेटिक लीडर काय असेल त्यात कधी कधी नाराज होतात, चिडतात, पण दीदी का दिल अच्छा आहे. हे जे प्रत्येक जण ह्युमन अँगल, एम्पॅथी, ह्यूज एम्पॅथी. इट्स व्हेरी गुड लिडरशिप क्वालिटी. आणि येणाऱ्या काळात असं वाटतं की जे आता तरुण पूर्ण टीम दिसते समोर, दुसरी फळी जवळजवळ सेकंड दिसते, ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत, व्हेरी हार्ड टू टेल. त्याचं कारण असं की ह्या देशामध्ये नो डर्ट ऑफ टॅलेंट. ओके. त्याच्यामुळे टॅलेंट कुठून कुठे येईल, अपेक्षा सगळ्यांकडून आहे, दोन्ही पक्षाकडून आहे, म्हणजे दोन्ही आमच्या आणि समोरच्या. कारण का जर आपण विरोधात असलो किंवा सत्तेत असलो तर विरोधक पण दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर मजा येईल. तेव्हा म्हणजे म्हणून मी मगाशी म्हणले की डिबेट करायला मजा कधी येते, जेव्हा तुमच्यावर जो हल्ला होतो ना तो स्ट्रॉंग होतो. आणि माझ्या अपेक्षा भारतीय जनता पक्षातून तुम्ही म्हणला तर सुषमाजींच्या मुलीकडून आहेत. ओके. सुषमाजींची मुलगी आहे, फाईन टॅलेंटेड गर्ल, कल्चर्ड आहे, खूप चांगली आहे.
माझ्या तिच्याकडून अपेक्षा ती खूप यंग आहे, की तिने आईसारखं कर्तृत्व करून दाखव. माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत मला तिच्याकडून. आणि म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये म्हणून म्हणलं ना, टॅलेंटची कमतरता कुठेच नाहीये. प्रत्येक पक्षामध्ये नवीन टॅलेंटेड लोक प्रत्येक पक्षात आहे. समाजवादी पक्षात केवढं टॅलेंट आहे, तृणमूलमध्ये केवढं टॅलेंट आहे, काँग्रेस पक्षात केवढं टॅलेंट आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये टॅलेंटची कमतरता कुठेच नाहीये. म्हणजे ज्योतिमणी नावाची एक अतिशय उत्तम तामिळनाडूची काँग्रेसची नेता आहे. ॲब्सोल्युटली ऑनेस्ट टू द कोर, व्हेरी फाईन पार्लमेंटेरियन. माझ्या तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत की ज्योती काहीतरी करून दाखवेल आयुष्यात. विरंगुळा म्हणून काय करता मॅडम, जेव्हा तुम्ही कधीतरी वेळ मिळत असेल तेव्हा विरंगुळा म्हणून तुम्हाला ही गोष्ट करायला आवडते जास्त? वाचन तर तुमचं आहेच, त्याच्या नाही, व्यतिरिक्त वाचन तर मी रोजच करते, एक्सरसाइज मी रोज करते, त्याच्यामुळे इट्स अ पार्ट ऑफ माय रुटीन. पण ह्यूज फ्रेंड सर्कल, ओके. माझं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे आणि माझ्या प्रत्येक शहरात फ्रेंड सर्कल आहे. त्याच्यामुळे मी तुम्ही जे करता तेच मी करते, मी काही वेगळं करत नाही. तो टाइमपास तुम्ही सगळे करता तेच मी करते. मला अजून एक प्रश्न, जेव्हा तुम्ही परदेशात जाता आता मधल्या जेव्हा मी आपण 4 वर्षात परदेशात गेलेच नाही, मी ऑपरेशन सिंदूरसाठी ऑपरेशन गेले केलं, होते. पण तेव्हा मॅडम अशा 2-3 गोष्टी ज्या भारतामध्ये कमी वाटल्या, जी गोष्ट व्हायलाच हवी, ह्या गोष्टी कुठे कसं जाणवल्या का, 2-3 गोष्टी की ज्या भारतामध्ये महत्वाच्या आहेत, ज्या व्हायला हव्या होत्या, असायला हव्यात अजून, ज्या नाही आहेत? अशा खूप जगामध्येच अशा फार कमी गोष्टी आहेत. म्हणजे मला असं वाटतं चायनाशी जर कम्पेअर केलं तर इट्स अ व्हेरी फॉरवर्ड मार्केट. त्यामुळे खूप लोकांचं असं मत आहे की चायना हे आपल्या देशाच्या खूप पुढे आहे. मग इन्फ्रा असेल किंवा एफिशियन्सी असेल किंवा अमेरिकेची एफिशियन्सी जी असेल, म्हणजे आधार कार्ड फेक नाही काढता येत तिथे, जे आपल्या देशात काढता येतं. हे रोहितनी परवाच दाखवलंय. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गॅप्स आहेत ना, ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण खूप सिम्प्लिफाय करू शकतो, या काही गोष्टी जर आपल्या देशात झाल्या तर मला वाटतं ती एफिशियन्सी आणि प्रत्येकाला अधिकार. एक ॲव्हरेज अमेरिकन जो आहे त्याला त्याच्या संविधानाचा प्रचंड अभिमान आहे, कारण का त्याला ते राईट्स माहिती आहेत आणि तो इम्प्लिमेंट करून त्याला मिळतात त्या. तिथे सरकारच्या विरोधात बोलायला कोणी घाबरत नाही. ट्रम्प साहेबांच्या विरोधात कोणी काही बोलत असतं, काही टोकाचा असू नये, त्या पदाचा मान सन्मान झाला पाहिजे. पण जो भीती जी फॅक्टर आहे ना, जी काही देशांमध्ये आता जगात दिसते, ती त्या अमेरिकेत नाहीये. थँक्स अ लॉट मॅडम, तुम्ही वेळात वेळ दिलात. फक्त एक शेवटची गोष्ट, हल्ली तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रणाम हस्तलिखित आम्ही एक ओळ जी तुम्ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला लिहू शकाल, जी हल्लीच्या तंत्रज्ञानामध्ये कुठेतरी लॅग झाली आहे, तर तुमच्या सुंदर असं हस्ताक्षरात माझं अक्षर सुंदर जे काय ते, आणि कुठल्या भाषेत लिहायचं? मराठी भाषेत. अच्छा, मराठी. आणि तुम्ही ते लिहावीत आणि जेणेकरून एक समाजाला त्याचं नेहमी आमच्याकडे ठेव म्हणून राहील आणि तुम्ही स्वाक्षरी करावी. ठीक आहे, ते मी वाचतो जस्ट एकच मिनिट. सुप्रियाताईंनी लिहिलंय की नाती जपा, रोज एक नवीन दिवस असतो, रोज नई सुबह होतीये, राम कृष्ण हरी, सुप्रिया सुळे, बारामती. थँक्स अ लॉट. खूप तुमचे आभार मॅडम, तुम्ही इतका वेळ दिलात आणि इसाब नीतीच्या सगळं प्रेक्षकांनी खूप दिवस सांगितलं होतं ताईंना बोलवा, आणि तुम्ही आतून बाहेरून कशा आहात आज आम्हाला समोरासमोर बसून कळलं. मुळात तुमच्याकडे बघितल्यानंतर नेहमी आम्हाला वाटतं की हल्ली खरंच तो चेहरा, ती सात्विकता, ती गोष्टी गेल्या आहेत आणि त्या कुठेतरी जाऊन आम्हाला आपलेपणा वाटतं तुमच्याबद्दल नेहमी, प्रत्येक तरुणाला वाटतं. भाग्य. आणि तुम्ही टेक्नॉलॉजीची कास कुठे सोडलेली नाहीये, त्यामुळे आम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही दोन्ही बरोबर बॅलन्स करतात. आणि आता मग एका साईडला कुठेतरी जाऊन, आणि बरं विरोधाला पण अगदी विरोध न करता गोष्ट जी मोजकी, जी खरी आणि जी लॉजिकल आहे, म्हणून तुम्हाला आम्ही नेहमी म्हणतो की लॉजिकल ताई, महाराष्ट्राची लॉजिकल ताई. थँक्यू, आय एम फ्लॅटर्ड. पण हे काय खरं नाही सगळं, आणि हे सगळं खरं वाटायला लागलं तर हे दिमाग खराब हो जाएगा. आणि यातल्या काही गोष्टी मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे माझ्याबद्दल तुम्ही बोललेल्या. नाही खरं, पण खरं सांगतो, आम्ही जेव्हा जेव्हा तुमची नातं बघतो ना, म्हणजे तुमचं हल्लीच्या काळात डिवोर्स आणि सगळी प्रकरणं चालली असतात, आम्हाला वेळ देता येत नाही नवऱ्याला आणि हे आणि ते, पण तुम्हाला जेव्हा बघतो तर कसं तुम्ही मॅनेज करत एवढी वर्ष काढलेली आहेत, तर ते आम्हाला खूप मजा येते. मग त्याचं जास्त क्रेडिट सदानंदला जातं माझ्यापेक्षा. याच नोटवर थांबूया. थँक्स अ लॉट मॅडम. थँक्यू. धन्यवाद. तर आज आपण भेटलो खासदार सुप्रिया सुळे यांना. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमधून अनेक गोष्टी ताईंबद्दल आपल्याला कळल्या आहेत. ते व्यक्ती म्हणून कशा आहेत, त्यांनी आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या टप्प्यावर कोणते कोणते निर्णय घेतले, ते कसे घेतले, कोणत्या कोणत्या अडथळ्यांमधून ते बाहेर पडले, आयुष्यामध्ये जगताना कुठली गोष्ट ते शिदोरी म्हणून वापरतात,
आपले वडील आणि सर्वांचे महान नेते असे शरदचंद्र पवारांकडनं ते काय शिकलेत, नागरिकांनी काय करायला हवं, एक आई म्हणून मुलांकडनं कशा अपेक्षा ठेवायला हवे, येणाऱ्या भविष्यासाठी पिढीने राजकारणामध्ये कसं यायला हवं आणि सर्वसामान्य नागरिकांनी सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये कशा पद्धतीने वावरायला हवं, अशा अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला, ऐकायला आणि बघायला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. तेव्हा ह्या विचारवंत माणसाबरोबर, ह्या व्यक्तीबरोबर तुम्ही हा पॉडकास्ट बघा. अत्यंत सुंदर पद्धतीने ताईंनी संपूर्ण गोष्ट अगदी व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितली. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. अशाच एका महान आणि विचारवंताला भेटूया. तोपर्यंत गुड बाय.